विटा शहरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक आणि अघोरी प्रकाराने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील अर्थात सदाभाऊ आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या निवासस्थानासमोर करणीसारखी काळी जादू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला। प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून 2 संशयित व्यक्ती घटनास्थळी आल्या। यातील एका व्यक्तीने जो स्वतःला बंगालचा असल्याचं सांगत आहे। परिसरात कोणी नसल्याची खात्री करून सदाभाऊ पाटील यांच्या घरासमोर अंगारा, बिबा, माती व इतर अज्ञात वस्तू टाकून अघोरी विधी केल्याचा प्रकार केला। त्यानंतर काही क्षणातच दोघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले। थोड्याच वेळात हा प्रकार घरातील सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। त्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर संतप्त नागरिक आणि पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ संशयितांचा शोध सुरू केला। थोड्याच वेळात संबंधित बंगाली बाबूला पकडण्यात नागरिकांना यश आलं। चौकशीत त्याने धक्कादायक कबुली देत विटा येथील सुनील मेटकरी याच्या सांगण्यावरूनच हा अघोरी प्रकार केल्याचं मान्य केलं। त्यानंतर सुनील मेटकरीलाही ताब्यात घेण्यात आलं। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिक व कार्यकर्त्यांनी दोघांनाही विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून पोलिसांच्या स्वाधीन केलं। संपूर्ण घटनेनंतर विटा शहरात भीती, संताप आणि तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात कडक कारवाईची जोरदार मागणी होत आहे। दरम्यान लोकप्रतिनिधींच्या घरांवर अशा प्रकारे अघोरी कृत्य करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आहे, अशा भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। या प्रकरणाचा सखोल तपास करून पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे। आज या ठिकाणी आमचे नेते माननीय सदाशिवभाऊ पाटील यांच्या घराच्या बाबतीत किंवा यांच्या घराच्या बाहेर जो काही काळी जादू हा जो प्रकार केला, त्या प्रकारानं प्रथमतः कशासाठी केला, काय केला, कोणत्या कारणासाठी केला ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे किंवा त्यांना काय होणार आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की बाबा ज्या ठिकाणी हे केलं जातं आहे, जिथं शहरामध्ये अशा घटना घडतात त्या ठिकाणच्या घरातल्या लोकांचं वातावरण असेल, भीतीचं वातावरण त्या लोकांच्यामध्ये होत आहे। असं करत असताना जर ह्यांना रंगे हात पकडला असेल आणि ते जे काय बंगाली बाबू आहे त्या बंगाली बाबूचं या CCTV फुटेजमध्ये सुनील मेटकरी जे काय बाजार समितीला काहीतरी संचालक म्हणून आहेत ह्या सारख्या व्यक्तीला जर पकडला असेल तर यामध्ये खरंच मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। आणि षडयंत्र असताना जर केवळ ठीक आहे आपण काळी जादू या ठिकाणी भाऊंच्या घराच्या समोर केलं, परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये मॅप असणं, जुन्या घराचा मॅप, नवीन घराचा मॅप, म्हणजे यातून काय मोठं घडणार आहे का, काय घडवणार आहेत का? आज ठीक आहे भाऊन राजकारणामध्ये यश अपयश या गोष्टी येत राहतात जात राहतात, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, ह्या घराला कुठंतरी इजा पोहोचावी, ह्या घरामध्ये सुख शांती लाभू नये यासारखं प्रकार, अघोरी प्रकार या ठिकाणी करण्यात येत आहेत। असं जर प्रकार घडत असतील तर माझं मत असं आहे की जे काय सुनील मेटकरी आहेत त्याचबरोबर हे बंगाली बाबू जो आहे त्याचं मोबाईल डिटेल चेक करावं, त्याचं कॉल डिटेल चेक करावं आणि त्याच्या खोलापर्यंत त्या पोलीस यंत्रणेनं जावं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र जादूटोणा त्याच्याबरोबर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा 2013 नुसार 6 महिने ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे। त्यापैकी 7 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे ती कलम या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लावण्यात यावं। जर या ठिकाणी सदाशिवभाऊ पाटील यांच्यासारखं घर जर सुरक्षित नसेल शहरामध्ये तर तुम्हा आम्हासारख्या सामान्य लोकांचं काय? या सर्व प्रकाराला जबर बसण्यासाठी या 2 व्यक्तींच्या वरती आणि त्याच्याबरोबर खोलात जाऊन त्याच्या पाठीमागं कोण आहे, कुणी करायला सांगितलं, कोणत्या कारणासाठी केलं, का केलं, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह या ठिकाणी जनतेसमोर झाला पाहिजे। या ठिकाणी जे काही 2 आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई जी काही FIR करायची आहे ती FIR केली जाणारच आहे, चालूच आहे त्याचं काम, परंतु फक्त FIR करून यामध्ये भागणार नाही, त्याच्या अंतिम मुळापर्यंत गेलं पाहिजे का प्रकार असे घडतात। आणि विट्यासारख्या शहरामध्ये एक परवाच आपण एक जणाच्या फेसबुकला ऐकलं की अंधश्रद्धा याच्यामध्ये बरंचसं विट्यात प्रकार चाललेला आहेत, हे 3-4 दिवस झालं त्याच्या फेसबुकला येते। जर असं त्याच्या बाबतीत होतंय, आज सदाशिवभाऊंच्या बाबतीत झालं, उद्या तुमच्या आमच्यासारख्यांच्या बाबतीत होणार आहे।
बरं ह्या गोष्टीतून काय होतंय काय नाही ह्याचं काही घेणं देणं नाही, परंतु जे काय लहान मुलं आहेत ती घरामध्ये, बायका आहेत त्या, यांच्यामध्ये ही भीतीचं वातावरण निर्माण होतं. भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातल्या लोकांना असुरक्षित असं वाटतंय. ह्या जर गोष्टी थांबवायच्या असेल तर त्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. त्याचबरोबर ZP इलेक्शन समोर आहे, पंचायत समिती इलेक्शन समोर आहे. हे सर्व इलेक्शन समोर असताना बाजार समितीतला एखादा संचालक हे करत आहे. हे करत असताना मग त्याच्यामध्ये नेमका हेतू काय किंवा काय आहे कारण याचा पोलिसांनी तपास लावावा. अन्यथा या विटा शहरामध्ये आणि परिसरामध्ये जन आंदोलन उभारून त्या ज्या काय असल्या वृत्ती आहेत त्या ठेचून काढण्याचं काम 100% सदाभाऊंचे कार्यकर्ते करणार आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते करण्यासाठी खंबीर आहेत. हे एवढंच माझं सांगणं आहे. माजी आमदारांच्या घरासमोर असा प्रकार घडलाय, यामाग नेमकं काय सांगाल? याच्यामध्ये त्यांचं काही वैमनस्य आहे का? नेमकं काय भावना? नाही, आता जे काय आरोपी आहेत ज्यांनी हा प्रकार घडवला त्यांना पकडून आणायचं काम इथं कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्याबाबतचे जे काही पुरावे आहेत, रेकॉर्डिंग आहे किंवा CCTV फुटेज आहे ते सर्व पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आता ह्यामध्ये का केलं, कोणत्या कारणासाठी केलं, कशासाठी केलं हे सर्व शोधण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी त्यांचे कॉल डिटेल्स घ्यावे, त्याच्याबरोबर पोलिसांनी त्याच्या अंतिम मुळापर्यंत जावं आणि मुळापर्यंत गेल्यानंतर कळणार आहे की नेमकं कारण काय घडलेलं आहे. त्याच्यामुळे ते पुढचं काम आहे ते पोलिसांनी करायचं आहे. आणि पोलीस जर पोलीस प्रशासन जर ते काम करणार नसेल तर निश्चित आम्ही कार्यकर्ते ते काम करू. ते काही जास्त अवघड नाही. कार्यकर्त्यांचं पण अशा प्रकाराने एक भीतीचं वातावरण आहे, नेमकं काय सांगायचं? 100% भीतीचं वातावरण आहे. आपण एक ठीक आहे, आपण सुज्ञ नागरिक आहोत, या ठिकाणी गावामध्ये 4 माणसामध्ये फिरतोय, समाजामध्ये वावरतोय, आपल्याला त्याबाबत काही वाटत नाही. परंतु या ठिकाणी ज्या घराच्या समोर झाले, ज्या भागामध्ये झाले, त्या भागामधल्या ज्या महिला आहेत, त्या लहान मुलं आहेत, ही कुठंतरी TV किंवा कुठल्या तरी मीडियामध्ये बघत असते अघोरी प्रकार काय आहेत किंवा काळी जादू काय आहेत. त्यामध्ये त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि भीतीचं वातावरण झाल्यानंतर त्यांना स्वतःला असुरक्षित वाटतंय. आणि ही असुरक्षितता जर आपली फॅमिली असुरक्षित वाटून घेत असेल तर आपल्याला काय सुरक्षितता आपण कशी मानायची. त्यामुळे 100% ह्या काळ्या जादूमुळं आपल्या विटा परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे. आताच जे काय बाहेरचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की बाबा विटासारख्या गर्दीच्या ठिकाणी, विटा शहरासारख्या गर्दीच्या ठिकाणी जर असले प्रकार घडत असेल दिवसाढवळ्यात तर त्यामध्ये 100% काय ना काय पोलीस प्रशासनानं त्याचा माग घेतला पाहिजे आणि असलं प्रकार थांबवलं पाहिजे. आज आमच्या सर्वांचे नेते आदरणीय भाऊ यांच्या घरासमोर दुपारी अतिशय निंदनीय असा एक प्रकार घडलेला आहे. एका बंगाली इस्मानं कुठल्या तरी एक काळी जादू टाईप असं काहीतरी तो करत होता असं तिथल्या लोकांनी आमच्या रेड हँड त्यांना पकडलं. नंतर तो व्यक्ती पळून गेला, परंतु थोड्या वेळानं परत तोच व्यक्ती तिथं येऊन परत तोच प्रकार केल्यामुळं त्याला रेड हँड पकडला असता त्यानं हे सगळं सुनील मेटकरी यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे असं त्यानं सर्व सांगितलेलं आहे. विटे शहराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही आहे. एखाद्या माजी आमदारांच्या घराच्या समोर भर दिवसा आणि आजच्या प्रजासत्ताकाच्या दिनादिवशी जर ही लोक अशी धाडस करत असतील तर ह्याच्यामागे यांचा उद्देश काय आहे, ह्याच्यामागे हे कशासाठी करत आहेत आणि ह्याच्यामागे त्यांचं कारण काय असावं ह्याचा सर्व पोलिसांनी तपास करावा. ह्यांच्यावर जी आता नवीन कलम आहे जादूटोणा कायदा त्यांच्या अंतर्गत अतिशय कठोर अशी कारवाई करावी. जर ह्याच्या मुळापर्यंत पोलीस आणि प्रशासन नाही गेलं तर आम्हाला नजीकच्या काळात ह्याचा गंभीर परिणाम होऊन विटे शहर आम्हाला अनेक वेळा सगळ्यांना आम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही आहे, परंतु ह्याचं जर नाही डिटेलमध्ये गेलं आणि त्याचा तपास नाही केला तर आम्हाला नाही असतो ह्याचा विटे शहर बंद करून आम्हाला ह्याचा मुळापर्यंत जावं लागेल. त्यामुळं सदर घटना अत्यंत खेदजनक आहे. सदर घटनेचा आमच्या सर्व पार्टीच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र कंपनी आणि माजी नगरसेवकांच्या वतीनं तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाला मागणी करतो. ह्या गोष्टीवर आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, पोलिसांचा तपास चालू आहे आणि हे सर्व दुर्दैवाने आमच्याच कार्यकर्त्यांनी पकडून खोलात जाऊन केलं. अत्यंत मला शॉकिंग आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये आदरणीय वैभवदादांच्या नवीन घराचा मॅप होता, त्यांच्या जुन्या घराचा मॅप होता
म्हणजे यांना पुढं काय करायचं आहे, ह्यातनं आणखीन काय मोठं काय यांना षड्यंत्र करायचं आहे का, अशी शंका आमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. म्हणून माझं पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे, याचा सखोल तपास करावा, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने याचा तपास करावा लागेल. काय वाटतं निवडणुकीचं? या निवडणुकीच्या वातावरणात आता हे आम्हाला निदर्शनास आले भर दिवसा झालं म्हणून ह्याच्या आधी काय घडलंय का काय, अशी आमच्या कार्यकर्त्यांची मोठी शंका आहे. तसंच आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत, ह्याच्या अनुषंगाने काय केलं असेल का, ह्याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं याचा सखोल तपास करावा, असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे. आज जो वैभवदादा आणि सदाशिवराव पाटील यांच्या घरावर झालेला हा जो प्रकार आहे, तो प्रकार जो आपला सुनील मेटकरी आहे, या सुनील मेटकरचा पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो की अशा चांगल्या व्यक्ती आम्ही समजत होतो, परंतु ही एकदम वाईट वृत्तीचा हा माणूस आहे, आज या विटे शहराला माहिती झालेला आहे. तसंच हा सुनील मेटकरी हा व्यक्ती आहे, पण त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे कोण आहे त्याचाही आम्ही निषेध करतो. आता हे सांगण्याच्या आणि लोकांना कळण्याच्या वेगळा काय विषय नाही. सुनील मेटकरी हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला तिने प्रकार हा आता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आत्ताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या या माध्यमातून हे सगळं प्रकार चालू असल्याचं असे माझी खात्री झालेली आहे. आणि खरं म्हणजे सुनील मेटकरीला मला सांगायचं आहे आणि त्याच्या नेत्याला बी मला सांगायचं आहे की ही जी प्रकार आहे, खरं म्हणजे तुम्ही माणसाच्या मनाला जिंका, अशा काळ्या अघोऱ्या वृत्तीनं खरं म्हणजे तुमच्या त्या रक्तातच आणि तुमच्या स्वभावातच आहे की तुम्ही गुवाहाटीला गेला म्हणजे हे सगळं तुमचं जे चित्र जे आहे ते आज विटे शहरानं आखो देखा हाल बघितलेला आहे. खरं म्हणजे सदाभाऊंच्या घरापाशी काळी जादू टोना करण्यासाठी आणलेला बंगाली आणि त्याचा सूत्रधार, त्याला गाडीनं घेऊन फिरणारा सुनील मेटकरी, याला माझं आव्हान आहे, या तुमच्या काळ्या धंद्यानं काळ्या जादूनं सदाशिवराव भाऊचं काही वाकडं होणार नाही. तुमचा हा समाज आहे की तुम्हाला सदाभाऊंचं घर संपवण्यासाठी बंगाला जावं लागतंय. इथंच वैभवदादाची ताकद आणि सदाभाऊंची ताकद तुम्हाला सगळ्या विटेला तालुक्याला माहिती आहे. म्हणून हो झालेला प्रकार निंदनीय आहे, मी जाहीर निषेध करतो आणि ह्या सगळ्या प्रकाराचा सूत्रधार पोलीस स्टेशननं हुडकून काढावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जर अन्यथा ह्या प्रकरणामध्ये मिटवण्याचा जर काय प्रयत्न जर झाला तर विटे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभा करण्यात येईल आणि तिची जबाबदारी सर्व पोलीस स्टेशनची असेल. आणि इथून पुढच्या काळामध्ये मी विरोधकांना मी ठामपणे सांगू शकतो की सांगायचं आहे मला की ह्या गोष्टीने फरक पडणार नाही. तुम्ही काय केलंय, नगरपालिकेच्या इलेक्शनला काय केलंय आणि पंचायत समिती नगरपालिकेला तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही आज विटे शहराला दाखवून दिलंय. म्हणून मी तुमच्या सर्वांचा जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय भारत.